अगदी आपण पाहताय मायेचे उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन येथे मात्र सन्मान केलं जात आहे आदरणीय सागरजी ठाकरे साहेबांचं. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. कर्जत प्रीमियर लीग 2025 60व पर्व आपण सर्वजण एन्जॉय करतोय. सेमीफायनल नंबर 1 ला सुरुवात झाली. AR ब्रदर्सने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यांच्या अगेन्स्ट वसीम 11 हा संघ बॅटिंग करतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला. नितेश भोईरच्या बॅटमधून आणि आता लेफ्टी वसीम 11चे कॅप्टन साजिद आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला महत्त्वपूर्ण मॅच आहे. सेमीफायनल नंबर 1 KPL सीझन 8. ओहो, फ्लिक केला. शेवटच्या क्षणाला बॅटचा चेहरा बंद केला. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॉल, डबलचा कॉल. फील्डर डीप मधून 2 धावा मिळतात. मिसफील्ड झाली. मागे वेळ घेतला थोडा थ्रो करण्यासाठी आणि त्यामध्ये आपण पाहतोय सहजरित्या मिळत असताना त्या 2 धावा. 2 धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय ती 7 या आकड्यावरती. षटक सध्या प्रगतीपथावर पहिलं. चौकार, सिंगल, त्यानंतर डबल. आकाश जोरी फ्रंट लाईन बॉलर आहेत. AR ब्रदर्स चांगली बॉलिंग केली होती अगोदरच्या मॅच मध्ये. इथे पडलाय बॉल, बाहेर निघालाय. जो नॅचरल कटर आहे त्यांचा ऑफ कटर तो टाकलाय. तो मात्र फलंदाजासाठी बाहेर निघणार होता. डॉट बॉल. टू गो. ओ, फुल लेंथ एक्स्ट्रा कव्हर. फिल्डिंग चांगली. बॉल निसटलाय. गोलंदाजाने थ्रो कव्हर केला नाही. अन्यथा इथे विकेट पाहायला मिळाली असती. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या सध्या जर आपण बघितली तर 8 या आकड्यावरती आपण पाहत आहोत. प्रगतीपथावर पहिलं षटक, पहिल्या बॉलवरती जो चौकार आला होता त्यानंतर कमबॅक केलेलं आहे. आमचं कॉमेंट्री बॉक्स तुम्ही पाहताय. माझ्यासोबत आमचे ऑफिशियल स्कोरर नितेश दादा राऊत. महत्त्वपूर्ण जबाबदारी या संपूर्ण स्पर्धेची ज्यांच्यावरती आहे हे समालोचक करण खान. कर्जत प्रीमियर लीग सीझन 8 मध्ये सध्या आपण सेमीफायनल एन्जॉय करतोय. बॅकफुट पंच आणि बॉल निघालाय बॅकफुट पॉइंटला. चौकार. ट्वेल्व 12 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 9 ला नॉट आउट आहे नितेश आणि 3 ला नॉट आउट आहे साजिद. आकाश जोरी थोडासा मागड राहिला. याच्यामध्ये त्याच्या अगेन्स्ट 12 धावा आल्या. पुन्हा तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स आमचं पाहायला मिळतं. सुपर टेलिकास्ट बाय tenniscricket.in जे ब्रॉडकास्टिंग पार्टनर आहेत कर्जत प्रीमियर लीग सीझन 8चे. महत्त्वपूर्ण जबाबदारी आमचे टेक्निकल एक्सपर्ट कुणालजी डायरे. ऑनलाईन अपडेटर सध्या नवीद भोईर आणि त्याचबरोबर तिन्ही कॅमेरामॅनचा आपण विचार केला तर प्रीतम मस्कर, सूरज आणि तेजस मस्कर, यज्ञेश बुंडेरे. प्रत्येकाचं कौतुक करायलाच हवं कारण ही संपूर्ण टीम आहे मित्रांनो. tenniscricket.in इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट. हायलाईट केलं मग ते ग्रामीणचं क्रिकेट असेल, खुल्या गटातील क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेटला हायलाईट करणारी वाहिनी. संतोष नाणेकर यांनी छोटंसं स्वप्न बघितलं होतं. सुरुवातीचा काळ फार खडतर होता
कारण छोटा कॅमेरा घेऊन ते प्रत्येकी मैदानावरती जायचे, ते कॅप्चर करायचे व्हिडिओज फोटोज, त्यानंतर हळूहळू पोस्ट करायला लागले. त्यानंतर लाईव्ह स्ट्रीमिंग सुरुवात झाली आणि हळूहळू फार मोठी यूट्यूब फॅमिली. आता आपण टेनिस क्रिकेट डॉट इनचा विचार केला, 2 मिलियन इतकी मोठी यूट्यूब फॅमिली आपण टेनिस क्रिकेट डॉट इनशी पाहतात. आणि याच वाहिनीवरती तुम्हाला कर्जत प्रीमियर लीग 2025 8वा पर्व पाहायला मिळते. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज ऋतिक दळवी, पहिला डॉट बॉल त्याचा, राऊंड द विकेट. पुढे आलेत बॉलर्स बॅक. लॉंग ऑन मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली बोराडेकडून आणि सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे आता 13 वरती. नाव पहिला सुरू आहे सेमीफायनल. यानंतर देखील तुम्हाला 2 मॅचेस पाहायला मिळणार आहेत आणि एक सेमीफायनल अँड देन मेगा फायनल. 8व्या पर्वाचा विजेता कोण असेल? 20 फ्रँचायझी आपल्याला पाहायला मिळाल्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये. दररोज तुम्हाला 5 संघ पाहायला मिळायचे आणि आज 10 संघांमध्ये नॉकआउट मॅचेस. पंच केलाय, फोर्सने फटका वाईड ऑफ लॉंग ऑफला. फिल्डरचा प्रयत्न सफल आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावा. हा फटका आपल्याला पाहायला मिळाला नितेश भोईरच्या बॅटमधून. बॅकफुटला पंच केलं, चांगला फटका पण बघितला इथे. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड ऑफ लॉंग ऑफ. ऑफ स्टंपचा बाहेर होता, कट करायचं होतं पण यावेळेला वाईडचा सिग्नल आला अंपायरचा. फार बाहेर बॉल आपल्याला पाहायला मिळाला, दॅट्स वाय अंपायरचा सिग्नल आलाय. वाईडने धावसंख्या आपण पाहतोय सध्या ती 18 धावा धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. 4 ओव्हरची मॅच आहे. सेमीफायनल नंबर 1. हॅमर केलाय लॉंग ऑन समोर आणि फिल्डरने कॅच पकडले. त्या फलंदाज बाद. कोर्टचे आमचे सूर्यकांतजी मस्कर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील आपण कर्जत प्रीमियर लीग 2025 पर्व 8व्यामध्ये सहर्ष स्वागत करूया. आणि त्याचबरोबर कर्जत टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष नामवंत खेळाडू अभिदादा देवगरे यांच्या द्वारे खरं तर मला इथे इन्व्हिटेशन आहे कर्जत प्रीमियर लीगमध्ये. 18 धावा आहेत. पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज बाद होत असताना आपण बघितलं तो नितेश भोईर आणि मैदानाचा आत आता जर आपण बघितलं तर रोशन कातकरी नवीन फलंदाज आलेले आहेत. 18 for 1. 18 धावांची पार्टनरशिप ब्रेक करण्यात आलेली आहे. कर्जत टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन सन्मान्य अध्यक्ष बारकाईने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष आहे. अभिषेकजी गायकर साहेब असतील, अभिदादा देवगरे, राजेशदादा मोडक, दशरथजी देशमुख सध्या प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून अध्यक्ष साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी. सोडून दिलं बॉलला. वेल लेफ्ट वाईड आहे, फार बाहेर बॉल होता. वाईडने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 19 धावा धावा फलकावरती आपण पाहतोय. ऋतिक दळवी या ओव्हरमध्ये त्याने एक विकेट काढलेली आहे पण 2 वाईड येत आहेत. एक 4 आलेलं आहे त्याच्या अगेन्स्ट. 2 बॉलचा काय अजूनही बाकी आहे. स्ट्रायकिंग एंडला रोशन. फुल लेंथ होता, ड्राईव्ह केलाय, समोर चाललाय लॉंग ऑफ मध्ये. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सिंगल फक्त मिळेल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचले. या षटकामधला अजूनही एक बॉल बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोर 42 दाखवतोय. त्याचं कारण आहे की सध्याचं करंट रन रेट 10.50 आहे. 42 पेक्षा पुढे जायचं असेल बॅटिंग करणाऱ्या वसीम 11ला तर AR ब्रदर्स विचार करत असेल तिथपर्यंत देखील आपल्याला त्यांना पोहोचू द्यायचं नाही. हा संघर्ष आपल्याला प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळतो. चेंडू आणि बॅट मधला. ऑन साइडला हुक केलाय, बॉल निघाला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषेच्या बाहेर. येत आहे 4 धावा. चौकार.
वेळ जास्त घेऊ नका प्लीज. पाणी घेऊन जायचं, पाणी. ड्रिंकचा सिग्नल आहे, पाणी घेऊन जा लवकर, संयोजकांना विनंती असेल. 24 धावा, 1200 करंट रन रेट आहे. जे प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला दाखवत होतं या अगोदर 42चं, ते आता आपल्याला 48 दाखवायला लागलं होतं. सूर्यकांत आढाव सरांना तुम्ही पाहताय, महत्त्वपूर्ण जबाबदारी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमधली ॲज अ अंपायर. आणि त्याचबरोबर कोळी सर यांनाही तुम्ही पाहतात ऑन ग्राउंड. 3 पंचांची आमची संपूर्ण टीम आहे. चेक. मी सन्माननीय आदरणीय आमचे सुजितजी भोईर यांना विनंती करतो, सुजितजी गुरव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सूर्यकांतजी मस्कर साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. रोशन कातकरी जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, त्याच्या प्रत्येक षटकारासाठी महेश शिलम यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राईज असेल. हे मुख्य व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळते, जिथे VIP डायसमध्ये बसून या मॅचचा आनंद घेत असताना आमचे सर्व सन्माननीय मान्यवर. सांगत्या सोहळ्याकडे वाटचाल करतोय आपण. कर्जत प्रीमियर लीग 2025च्या या 8व्या पर्वाच्या सेमीफायनल नंबर 1 मध्ये आपण सध्या आहोत. वसीम इलेव्हन बॅटिंग करतात. 2 षटकांचा खेळ संपला. 24 धावा, 1 गडी बाद. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत. वेळेअभावी 1 ओव्हर कमी करण्यात आली. 3rd ओव्हरला सुरुवात होईल. त्यानंतर सन्माननीय विनायकजी मस्कर यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. सुजितजी गुरव साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. बॅकफुटला कट केलाय, बॉल गॅप मधून निघालाय मागे. बॅकवर्ड पॉइंट, चांगला प्रयत्न फिल्डरने केला, आत ढकलून दिलाय. फार मोठी चेस होती आणि तो पोहोचलाय तिथपर्यंत. आणि आता ओव्हर थ्रो झालेला आहे, पण धावा जर आपण बघितलं तर धावन सध्या पूर्ण करण्यात आलेल्या 3-3च्या साने धावसंख्या पुढे चालली. स्कोर ऑन 27, 27 धावा. रोशन आणि त्याचबरोबर साजिदला आपण पाहतोय पार्टनरशिप बिल्ड करत असताना. साजिद कॅप्टन आहेत, 8ला सध्या नॉट आउट आहेत. रोशनच्या बॅटमधून 4 आलेले आहेत. 27 धावा, 27. टीव्ही अंपायरची मदत घेतली, बाउंड्री चेक करण्यात येईल. या 3rd अंपायर या पण कंट्रोल रूम मध्ये. 3रे पंच वेळ कमी आहे, तुम्ही आता कंट्रोल रूम मध्येच बसा प्लीज. सेमीफायनल आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने नजर आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमचं देखील आहे. 3rd अंपायर सध्या चेक करतात. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहता सध्या बॉलला अडवत असताना फिल्डर, पण त्याचा पाय, डावा पाय जो होता तो सीमारेषेच्या बाहेर होता, तिथून त्याने बॉलला ढकललं. दॅट्स वाय हा चौकार स्पष्टपणे तुम्हाला पाहायला मिळालं. tenniscricket.in टेलिकास्ट का बिग बॉस. चौकारासोबत धावसंख्या वाढते. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 28. पहिला चौकार आला, शफल झालाय. रोशन बॉल आत आलाय, डबल माइंड झाला. बॅटचा फ्लो येईल त्या अगोदर बॉल पडलाय आणि तो विकेट किपर कडे गेलेला आहे. डॉट बॉल. 28 धावा, चौकारानंतर डॉट बॉल आलाय. मागच्या मॅच मध्ये 40च्या नियर बाय ज्या धावा होत्या त्या चेस झाल्या होत्या. ओहो, पडलाय बॉल, वळतोय विकेट किपर कडे. तिकडून थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि फलंदाज रन आउट.
नवीन फलंदाज मैदानात साथ येतात. 28 ला दुसरे विकेट पडले. आता पुन्हा एकदा करंट रन रेट कमी होत असताना 11.20 आपल्याला करंट रन रेट पाहायला मिळते, कारण चौकारा बरोबर डॉट आला आणि डॉट नंतर विकेट आली आहे. साजिद दादा पुन्हा स्ट्रायकिंग एंडला सरकला. कॉन्फिडंटली स्ट्राईक त्याने घेतली आहे, पण त्याचा बॅटमधून कॉन्फिडंटली फटके येणं हे गरजेचं असेल सध्या वसीम 11 साठी. कल्पेश थ्रू दी लाईन खेळला. लॉंग ऑफमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. एकच धाव नकार दिलाय साजिदने नॉन स्ट्रायकेटला पोहोचल्या बरोबर. क्रिकेट हेच सांगतं, जेव्हा जेव्हा डाऊन दी ग्राउंड बॉल जातोय आणि जर नॉन स्ट्रायकेटचा फलंदाज पोहोचला बरोबर तिकडून कॉल देतोय तर तोच राईट कॉल आहे. 29 2 बॉल अजूनही बाकी. राजगोरे आणखी एक लेफ्टी आलाय. ऑन साईडला बैठक होता मिड विकेट मध्ये. फिल्डर आपण पाहतोय एकच धाव. इथे थ्रो चांगला फिल्डिंगचा स्टँडर्ड आपण पाहतोय. जरी जो एक चौकार गेला असला मागच्या बॉलवरती, या षटकाच्या पहिल्या बॉलवरती, तिथे फार चांगल्या पद्धतीने त्याने अटेम्प्ट केलं होतं त्या फिल्डरने बॉल अडवण्यासाठी. सिंगलने धावसंख्या 30 वरती. षटकातील असेल शेवटचा एक बॉल. 34-2. तिसऱ्या ओव्हरमधला शेवटचा बॉल कल्पेशचा. थ्रू दी लाईन पुन्हा लॉंग ऑफ. गॅप शोधू शकले नाही. हे ड्राईव्हचे फटके ते जर गॅपमध्ये गेले असते तर तुम्ही चौकारामध्ये बाउंड्रीजमध्ये कन्वर्ट करू शकत होता बॉलला. 31 धावा, 2 विकेट पडले. 3 षटकांचा खेळ संपला. कर्जत तालुक्याचा अभिमान आहे आणि लाडूचा आज वाढदिवस देखील आहे. लाडू ग्रुप बडवल ममदापूर पब्लिकचा बेचाद बादशाह, स्पीड किंग ज्याला आपण म्हणतो. सो लाडूला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक टेनिस क्रिकेट.in ऑल हा परिवार. 31 धावा आहेत, 2 विकेट पडलेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 31 धावा लास्ट ओव्हर आहे आणि या ओव्हरला आता कॅपिटलाइज करावं लागेल. 15-20 धावा जर आल्या 45-50 पाहायला मिळतील. ही फायटिंग टोटल आहे. गोलंदाजांना ते बेनिफिट असेल, पण जर 40च्या आत रोखतायत तर मात्र गोलंदाजांकडे मेंटली थोडं प्रेशर असणार आहे. बिकॉज 10+ धावा जर पर ओव्हर खर्च झाल्या तर नेक्स्ट इनिंगमध्ये धावा चेस होऊ शकतात. पण 45+ जर स्कोर उभा राहिला तर एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्टी साजिद स्ट्रायकिंग एंडला आणि लास्ट ओव्हरमध्ये अमोल मोडक. फुल टॉस होता, व्यवस्थित कनेक्शन नाही. शॉर्ट कव्हरला वॅकंट एरियामध्ये बॉल. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर वेगाने थोडंसं फंबल. नॉन सेकंडला चांगल्या पद्धतीने थ्रो केलाय. एकच धाव. फुल टॉसला कॅपिटलाइज केलं नाही. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोरचा आपण विचार केला तर स्कोर 32 वरती. संतपणे हा डाव चाललाय, पण आता फक्त 5 बॉल उरलेत, त्यामुळे विकेटची पर्वा न करता आता फलंदाजांना अटॅक करावा लागेल धावा जमवण्यासाठी. अमोल मोडक राऊंड द विकेटने उजव्या हाताचा गोलंदाज. फुल लेंथ आलाय, पुन्हा लॉफ्ट केलाय. डाऊन दी ग्राउंड बॉल निघालाय लॉंग ऑफ कडे. फिल्डर पोहोचलाय. फिल्डिंग चांगली, थ्रो चांगला. मिळणार आहे फक्त एकच धाव. 33 धावा, तेंबे तेंबे तळेसाचे. सिंगल डबलने सध्या धावा फलकाला पुढे नेतात, पण किमान पुढच्या 4 बॉलमध्ये एक मोठा फटका हवाय. साजिद शेख फुल लेंथ होता पायावरती, पण इम्पॅक्ट ऑफ स्टंपचा बाहेर होता. दॅट्स वाय बॅट्समन सेफ आहे. मिळते ती एक धाव लेग बाय आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 34. पहिल्या 3 बॉलवरती फुल लेंथ 3ही बॉल आपल्याला पाहायला मिळाले. अलीकडच्या काळामध्ये आपण ही गोष्ट देखील प्रामुख्याने बघत आलेलो की बाउन्सरपेक्षा फुल लेंथ बॉल जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतात आणि ते फुल लेंथ बॉल
सक्सेसफुली देखील आपण पाहतोय सध्या डिलिव्हर्ड करत असताना अमोल मोडक 3 बॉलमध्ये 3, ज्यामध्ये 1 लेग बायचे आले आहे. गोरे पुढे आले, बॉलर्स बॅक, बॉल निघाला लॉंग ऑफ कडे, पुन्हा तोच फिल्डर ऍक्शन मध्ये, फिल्डिंग चांगली, थ्रो आता स्ट्रायकिंग एंडला, ॲक्युरेट आला ऑन दिस टर्म, गुड थ्रो, चांगली फिल्डिंग डीप मध्ये लॉंग ऑफला. पियुष सिंगलने धाव संख्या 35 वरती, बॉल बाकी आहेत अजूनही 2. What's going on, umpire? Still 2 to go. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. 35 धावा धावा फलकावरती आहेत. वसीम 11. ओहो, दांडी गोल, लाईन मिस केली. इफ यू मिस आय विल नेव्हर मिस. फलंदाज बाद. एन्जॉय करत आहोत. मात्र यानंतर सेकंड SF सेमीफायनल तुमच्या समोर येईल. झांजे ब्रदर्स अगेन्स्ट रिया ध्रुविक 11 यांच्यामध्ये आपल्याला सेकंड सेमीफायनल पाहायला मिळणार आहे. टॉससाठी कॅप्टनने रेडी राहा टॉस बॉक्समध्ये. झांजे ब्रदर्सचे कॅप्टन आणि रिया ध्रुविक 11चे कॅप्टन. 35 लास्ट बॉल. नवीन फलंदाज मैदानाच्या आत अक्षय मात्रे. 1 बॉल. जर मॅक्सिमम रनचा फटका येतोय 40ला टच करणार आहेत वसीम 11. बॉलिंग चांगली केली आहे. 3च धावा पहिल्या 5 बॉलमध्ये. 1 एक्स्ट्रा आली आहे आणि 1 विकेट काढली अमोल मोडकने. स्लॉग ओव्हरमध्ये जबरदस्त बॉलिंग केली आहे. सेमीफायनलमध्ये याहून चांगली बॉलिंग काय असेल. पण शेवटचा 1 बॉल बाकी. कॅप्टन आहेत अमोल. ड्राईव्ह केलाय काव फेसला. फिल्डर आहेत पियुष. चांगली फिल्डिंग, थ्रो चांगला आहे, रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. 36ला 4. डाव संपला पहिला वसीम 11चा. 37 धावांचं लक्ष असेल AR ब्रदर्स कडे. इट्स ओव्हर टू टॉस बॉक्स. सेकंड सेमीफायनलचा टॉस झांजे ब्रदर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट रिया ध्रुविका 11 या 2 संघांदरम्यान दुसरी सेमीफायनल. चला नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे जाऊया. झांजे ब्रदर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये रिया अँड ध्रुविका 11 या 2 टीम दरम्यान आपण सेकंड सेमीफायनल या ठिकाणी खेळवणार आहोत. चला दोन्ही टीमचे कर्णधार या आणि टॉस बॉक्समध्ये आमचे समीर सोमने सर. रॉयल एंट्री समीर सरांचे आपण पाहता टॉस बॉक्समध्ये थेट तुम्हाला पाहायला मिळतील सेकंड सेमीफायनलच्या टॉससाठी. झांजे ब्रदर्स आणि रिया अँड ध्रुविका 11 या 2 टीम दरम्यान टॉस. चला बॅटर पाठवा लगेच मैदानाच्या आतमध्ये. AR ब्रदर टीम. चला दोन्ही कर्णधार या टॉससाठी लगेच. झांजे ब्रदर टीमचा कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित आहे.
सूर्या स्पोर्टचे ओनर सूर्यकांतजी मस्कर साहेबांच्या शुभ हस्ते आपण सेकंड सेमीफायनलचा टॉस या ठिकाणी घेतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण टॉस घेणार आहोत. जांजे ब्रदर्स आणि रिया अँड दुर्बिका 11 टीमचे कॅप्टन आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण सूर्यकांतजी मस्कर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करणार आहोत. सेकंड सेमीफायनल. चला विजय पवार या. हॅलो, आमचे सन्माननीय रामभाऊ यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यानंतर भावेशजी देशमुख हे देखील आले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. हॅलो, विजय पवार चला टॉससाठी या. आणि त्यांच्या विरोधात आहे जीत रोजारियो. हा कॅप्टन इथे उपस्थित आहे. जीत थांबा. विजय पवार आपण या टॉससाठी. राजेश दादा आपला टीमचा कॅप्टन. अभि देवगरे यांचं देखील इथे आगमन झालंय. सूर्या स्पोर्ट्सचे प्रवर्तक यांचं इथे आगमन झालंय. त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. फर्स्ट सेमीफायनल चालू आहे. पाहूया उपांत्य फेरीमध्ये कोण विजय होईल आणि पोहोचेल फायनल मध्ये. पहिला बॉल अगदी आपण पाहताय आउटसाइड दी लेग स्टंप, पण सांगताय तिथे व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात झाली आहे फर्स्ट सेमीफायनलच्या अगदी दुसऱ्या सत्राला. 37 धाव संख्येचं टार्गेट आहे ए आर ब्रदर्स टीमच्या अगेन्स्ट. शेवटच्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. अमोल मोडक टीमचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या षटकामध्ये धाबा येत होत्या, त्यानं मात्र शेवटच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं त्या धाबा वाचवल्या गेल्या आणि आता 37चा पाठलाग करते. इथे मिस टायमिंग आहे. टॉपेच फलंदाज बाद. सूरज चव्हाण एक मोठी विकेट आली आहे ए आर ब्रदर टीमची. विजय पवार देखील इथे आलाय. थेट मंचावरती चला. सूर्या स्पोर्ट्सचे ओनर त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. जीत रोजारियो देखील तिथेच उपस्थित आहे. झांजे ब्रदर्स आणि रियान ध्रुविका 11 या दोन संघादरम्यान सेकंड सेमीफायनल होईल. सूरज चव्हाण बाद झालाय. खरं तर त्याची खेळी पाहण्यासाठी वेडगावचे अनेक जण इथे आले होते, परंतु नाराज केलं. ऋतिक दलबी तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. वाकचा हा खेळाडू आपण पाहताय. ऋतिक दलबी फटका चांगला आहे. कव्हर मधून बॉलला काढलाय. बॉल चाललाय सीमा पार. ऋतिक दलबीचा वार इथे आलाय चौकार. तिथे होईल. ओव्हर समाप्त झाले की मग आपण लगेचच टॉस करू. सेकंड सेमीफायनलचा चौकार खेचलाय ऋतिक दळवेने रामजीतच्या विरोधात. यावेळी डाऊन दी ग्राउंड पाठवलंय बॉलला. ब्लॅक स्क्रीनच्या वरून आउट ऑफ द पार्क इथे आलाय षटकार. सूर्यकांतजी मस्कर साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा. तिथेच करावा. सेकंड सेमीफायनलचा इथे कॉल होईल. हा पनवेल 40+ तालुका अध्यक्ष आहेत सूर्यकांतजी मस्कर आणि त्यांच्या शुभ हस्ते सेकंड सेमीफायनलचा कॉल इथे केला जातोय. अर्थात माफी असावी. नाणेफेकीचा कौल ऋतिक दलबी ही ओळख आहे ऋतिक दलबीची खऱ्या अर्थानं. पहिल्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं ऋतिक दलबीच्या बॅटमधून धाबा आल्या होत्या. त्यानंतर अगदी शांत होता.
संपूर्ण स्पर्धेमध्ये थोडासा नाराज होता आणि आता मात्र अगदी सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये पहिल्या 2 बॉलवरती काय आक्रमक फटके पाहायला मिळालेत. एक अगदी एक कव्हरमधून चौकार आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला लॉंग ऑफ आणि अगदी लॉंग ऑनच्या मधोमध. इथे लोअर फुलटॉस ऑन साईडला टर्न केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी वाडिश लॉंग ऑनमध्ये. तोपर्यंत एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळेल. एका धाब्यानं जर पाहायला गेलो तर धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात 12. पाठलाग करायचा आहे तो 37 या धावसंख्येचा. आतापर्यंत 12 धावसंख्या धावफलकावरती. चेक झांजे ब्रदर्स या टीमने टॉस जिंकलाय. जीत रोझारियोने टॉस जिंकला आणि त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी त्याने आमंत्रित केलंय नक्कीच रियान ध्रुविका 11 या टीमला. सेकंड सेमीफायनल फुलटॉस बॉल कौशल बोराडे आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळतं. काही दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फुलटॉस होता समोरच्या दिशेनं गॅपमध्ये केला होता. गॅप मोठी होती. अगदी पाहायला गेलं ना तर एक काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक अगदी लॉंग ऑनमध्ये त्याच्या मधोमध हा फटका इथे मात्र खेळला होता परंतु आउटफील्ड थोडीशी साथ देत नाही आहे. इथे चेंडू स्टॉप झाला. एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळेल. 13 धाबा धाव फलकावरती आहेत. रामजीतच्या विरोधामध्ये रामजीत यादव एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आक्रमक बॅटिंग. पुनश्च एकदा फुलटॉस ऑन साईडला मिड ऑन मधले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तोपर्यंत एक सिंगल डाव इथून आपण पाहताय. ब्रदर्स हा जो संघ मैदानात सध्या धावांचा पाठलाग करतोय या संघाचे पुरस्कर्ते तर मंचावरती आहेत परंतु या संघाला पाठबळ देण्यासाठी ज्यांची उपस्थिती आम्हाला लाभले बिपिन बडेकर कल्पेश बडेकर त्याचबरोबर सागर ठाकरे यांच्या वतीने हा संघ विजयी झाला या मॅचमध्ये तर 2100 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल ब्रदर्स संघाला. पाहूया सामना कशा पद्धतीनं पुढे जाईल कारण सुरुवात चांगली करून दिली. सूरज चव्हाण बाद झाला परंतु कौशल आणि त्याच्या साथीला असलेल्या ऋतिकने नक्कीच चांगला पार्टनरशिप मात्र इथे बिल्डअप करायला सुरुवात केली परंतु हे षटक साजिद शेखचं या मॅच मधील महत्वाचं षटक असणार आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धाबा आल्या. एक विकेट देखील आली आहे. सूरज चव्हाण खऱ्या अर्थानं एक चांगली सुरुवात मिळवून देतो आपल्या टीमला परंतु या मॅचमध्ये अगदी 0 या धावसंख्येवरती बाद झाला आणि त्याच्याच जागेवरती आपण पाहताय ना की ऋतिक दलवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. आता स्वतः टीमचे कॅप्टन आपण पाहताय गोलंदाजीसाठी आलेत. साजिद शेख आपण पाहताय गोलंदाजीसाठी. पश्चिम 11 टीम कडनं या धावसंख्येचा बचाव करायचा आहे. स्वतः गोलंदाज इथे पहिला फुलर लेनचा बॉल होता थोडासा कमी गतीनं टाकला होता. ब्लॉक करायचा प्रयत्न एकदा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतीये. ऋतिकच्या बॅटमधून ही सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल. धावा धाव फलकावरती 15. चेक कौशल बोराडे इथून मात्र अगदी एस्टनच्या समोर सापडले. ब्लम LBW आउट. अमोल मोडक आता स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 4थ्या क्रमांकावरती आपण पाहता इथून धाबा आल्यात त्या 15. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. साजिद शेख आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड ओव्हरमध्ये स्वतः जबाबदारी घेतली आहे. जबाबदारीपूर्वक इथून षटक हाताळण्याची खऱ्या अर्थानं गरज देखील आहे आणि ते जबाबदारीपूर्वक षटक घेऊन आलेत आणि त्याच्यामध्ये कौशल बोराडेची विकेट जी महत्त्वपूर्ण विकेट होती कारण की ज्या फॉर्ममध्ये कौशल बोराडे त्याला इथून परतवणं फार गरजेचं होतं आणि ते काम मात्र स्वतः कॅप्टनने ते कंप्लीट केलं. कौशलला बाद केलं. सूरज देखील बाद झाला. अमोल मोडक आणि त्याच्या साथीनं
ऋतिक दलबी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आउटसाइड दी ऑप्शन पंच सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. जास्त बाहेर निघाला बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहताय एक्स्ट्राची धाव येईल. 16 धावा धाव फलकापती 16 बॉल आणि अजूनही 21 धावसंख्येची गरज आहे. 16 बॉल 21 धावसंख्येची गरज आहे. अजूनही आपण पाहता इथून AR ब्रदर्स टीमला चांगली बॅटिंग करावी लागेल. इथे आउटसाइड दी लेग स्टंप पहिला बॉल अगदी आपण पाहता आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि त्यानंतर आउटसाइड दी लेग स्टंप 2 अव्वंतर बॉल आलेत. इथून इक्वेशन मध्ये थोडेसे चेंजेस होताना पाहायला मिळतील कारण की आता येणारे बॉल आता इथून शिल्लक असतील ते 16 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 20. 16 बॉल 20चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ऋतिक ज्यानं 5 बॉलचा खेळ केलाय 13 धावा त्याच्या वैयक्तिक पाहायला मिळतात. चांगला बॉल अगदी समोर टाकला होता. समोरून अगदी टर्न करत असताना साजिद शेख आपल्याला पाहायला मिळतात. अगदी समोर टाकला होता पुढ्यामध्ये टाकला होता तिथून फिरवलंय बॉलला. चांगली गोलंदाजी राहिली आहे कॅप्टनची. साजिद शेख कॅप्टन वर्सेस कॅप्टनचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. अमोल मोडक AR ब्रदर्स टीमचे कॅप्टन साजिद शेख. वसीम 11 टीमचे कॅप्टन यावेळी चांगला फटका आहे. अगदी पॉइंटच्या बाजूनं बॉलला काढलाय. बॉल चाललाय डीप मध्ये चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. एकोणवीस धावा धावफलकावरती आहेत. पुनश्च एकदा आउटसाइड दी लेग स्टंप प्रयत्न फार चांगले राहिले या ठिकाणी. साजिद शेख यांचे थोडंसं फसवे चेंडू टाकण्याचे थोडेसे स्विंग अगदी जास्तीचा स्विंग आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर अगदी चेंडू बाहेर निघतोय. पडल्यानंतर अगदी आतमध्ये देखील येताना आपल्याला पाहायला मिळतोय. बरेचशा हरकत करत असताना हे बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. साजिद शेख यांचे कॅप्टन मात्र एखादा इथून ब्रेक थ्रूच्या अगदी मार्गावरती चांगली गोलंदाजी साकारत असताना इथे ऑन साइडला हा फटका क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल दर्शक. चाललाय बॉल सीमा पार. इथे आलाय षटकार. PP साऊंड अर्थातच प्रवीणजी बडेकर आपले मनापासून आभार. खरं तर हा सामना AR ब्रदर्सने जिंकला आणि ते फायनलमध्ये जाऊन पोहोचले. तर आमचे या संघाचे संघमालक आकाश घरत आणि रुपेश भोईर यांचे परम मित्र बिपिनजी बडेकर त्याचबरोबर कल्पेश बडेकर आणि सागर ठाकरे यांच्या वतीने तब्बल 2100 रुपयांचं पारितोषिक मात्र AR ब्रदर्स संघाला देण्यात येईल. कॅप्टन अमोल मोडकच्या बॅटमधून निघालाय हा षटकार. या षटकारासाठी बिपिनजी शेठ यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ऑन साइडला आणखीन एक पाठवलाय बॉलला सीमा पार. बॅक टू बॅक कॅप्टनचा नॉक मैदानाच्या आतमध्ये. इथे आलाय षटकार. सुधीर पवार आपण स्टेज जवळ या. सुधीर पवार आपण स्टेजशी थोडा संपर्क साधा. स्कोर सांगा योगेश. आय थिंक 5 धावा पाहिजेत. 5 धावांची गरज आहे. थोड्याच वेळामध्ये आपल्या तालुक्याचं नाव ज्यांनी खरं तर संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वात केलं. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग जी दादाजी कोंडदेव ठाणे ते संपन्न झाली. सीझन 2 होता आणि या ISPL 2 मध्ये टेप बॉलवरचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज कोण ठरला तर आपल्याच कर्जतचा उमरोली गावचा साहिल लोंगळे श्रीनगर के वीर या संघाकडून त्याचं थोड्याच वेळात इथे आगमन होणार आहे. अगदी ग्राउंडच्या एंट्रीलाच आपण त्याचा बॅनर पाहतोय. त्याचा एक भव्य सत्कार आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. थोड्याच वेळात साहिल लोंगलेचं देखील आगमन होईल. विजयासाठी आता AR ब्रदर्सला धावा पाहिजेत त्या अवघ्या 12 बॉल मध्ये 5 आणि जो शेवटच्या बॉलवरती षटकार आला त्यासाठी संघाचे पुरस्कर्ते AR ब्रदर्सचे आकाश घरत यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अमोल मोडकसाठी
अगोदरच्या षटकासाठी बिपिन शेठ यांच्याकडनं 500 होते आणि नंतरच्या षटकासाठी संघाचे पुरस्कर्ते आकाश घरत यांच्याकडनं 500 आलेत. अमोल मोडक कॅप्टनने खऱ्या अर्थानं कॅप्टनला साजेशी अशी कामगिरी केली आहे. 12 बॉल आणि आता इथून बनवायचे त्या 5 जाबा. AR ब्रदर टीम बॅटिंग करतीये, 37 धावसंख्येचा पाठलाग करतीये. यशस्वी पाठलाग इथून आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 5 धावसंख्येची गरज आहे अक्षय म्हात्रे गोलंदाजीसाठी. इथे पाठीमागे चाललाय बॉल लॉंग स्टॉपला, चौकार. थँक्यू डीजे. 1 धावसंख्येची गरज आहे. इथे ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेनं, मॅच जिंकली आहे AR ब्रदर टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम वसीम 11. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पहिल्याच पर्वात, अर्थातच हे 8वं पर्व KPLचं आहे आणि पहिल्यांदा ज्याने हा संघ घेतला, पुरस्कृत केला, रुपेश भोईर आणि आकाश गरत मात्र थेट फायनलमध्ये जाऊन पोहोचलेत. AR ब्रदर्स, मी विनंती करतोय संघ मालकांना देखील की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. दोन्ही संघ मालकांना. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अमोल मोडक, टीमचा कॅप्टन. गोलंदाजी करत असताना 5 धावा अवघ्या दिल्या, 1 विकेटानं मिळवली आणि त्यानंतर बॅटिंग करत असताना 4 बॉलमध्ये तब्बल 14 धावा बनवणारा अमोल मोडक ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी आता एक रिक्वेस्ट करतोय सर्व खेळाडूंना की हा प्रेझेंटेशन बॉक्स आता खाली करा. सर्व प्रेझेंटेशन बॉक्स. अमोल चव्हाण, त्याचबरोबर हा प्रेझेंटेशन बॉक्स जरा खाली करा. आम्हाला लास्ट आता फक्त काही थोडा वेळ द्या, बस दिवसभर आपण मजा घेतली तिथे. टीम मेंबर आणि त्याचबरोबर संघ मालक यांना विनंती की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. स्वतः आकाश गरत, त्याचबरोबरीने रुपेशजी भोईर, बिपिन शेठ बडेकर, सागर ठाकरे. अमोल मोडक ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. हा त्याला किताब आपण देतोय. सूर्या स्पोर्ट्स कडून देखील कॅप